गीतरत्न अध्याय 3 रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली। मी त्याला चोहोकडे पाहिले, पण तो मला आढळला नाही। माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठातून व गल्ल्यातून करावा। मी त्याचा शोध केला, पण तो मला आढळला नाही। नगरात फिरणारे जागले मला भेटले। मी त्यास विचारिले, माझा प्राणप्रिय तुम्हास कोठे आढळला काय? त्यास सोडून मी अंमळ पुढे जाते। तो माझा प्राणप्रिय मला भेटला। मी त्याला धरून ठेविले। मी त्याला आपल्या मातृगृही, आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडिले नाही। यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका। तो राहील तितका वेळ राहू द्या। गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने युक्त असे धुराच्या स्तंभासारखे रानातून हे येत आहे ते काय? पहा, तो शल्मोनाचा मेणा येत आहे। त्याच्याबरोबर 60 वीरपुरुष चालत आहेत। ते इस्रायलाच्या वीरपुरुषांपैकी आहेत। ते सर्व खड्गधारी व युद्ध प्रवीण आहेत। रात्रीच्या समयी प्राप्त होणाऱ्या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेस तरवार लटकत आहे। शल्मोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करविला आहे। त्याचे दांडे रुप्याचे आहेत, त्याची पाठ सोन्याची आहे, त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे। त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे। सियोन निवासी कन्यांनो, बाहेर या, शल्मोन राजास पहा। त्याच्या विवाह दिवशी त्याच्या मनास उल्हास झाला, त्या दिवशी त्याच्या मातेने त्यास घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला असा हा पहा।